सगळ्याच आयांचा एक सगळ्यात मोठा टास्क असतो तो म्हणजे आपल्या मुलांचं कपाट आवरणं। त्यात ती मुलं जर चूजी असतील, त्यांना कोणत्या गोष्टी पटकन पसंत येत नसतील, मग तो खूपच मोठा प्रॉब्लेम असतो। कारण त्यांना कोणतीही कपडे पसंत पडत नाहीत। हे घेतलं की ते बघ, ते घेतलं की हे बघ, असं करून करून सगळी कपडे अस्ताव्यस्त होतात आणि पुन्हा ते आपलं कपाट आवरण्याचं काम हे एक्स्ट्रा वाढतं। नमस्कार आणि वेलकम बॅक। मी जयश्री स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर हो, आज मी माझ्याकडे थोडासा वेळ होता, तर मी माझ्या मुलींचं कपाट आहे ते आवरलं। तर या व्हिडिओ थ्रू मला तरी तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमचं जे काही वॉर्डरोब असेल ते पूर्ण अस्ताव्यस्त होईपर्यंत किंवा असू दे नेक्स्ट वीकमध्ये असं तुम्ही वेळ घालवू नका। त्याने आपलेच कामं वाढतात। जसा तुम्हाला वेळ मिळेल, जसं तुम्हाला एक एक कॅबिनेट तुम्हाला व्यवस्थित ठेवता येईल, मॅनेज करता येईल, ऑर्गनाईज करता येईल, तसं करून घ्या। सो मी देखील हेच केलेलं आहे। तर हे माझ्या मुलींचं कपाट तुम्ही बघाल पूर्ण अस्ताव्यस्त झालेलंच आहे। त्यांनी अशीच कपडे घेतलेत आणि सरळ कोंबून ठेवलेत। तर बरेच दिवस मला सुद्धा कपाट आवरायचं होतं। सर फायनली आज माझ्याकडे थोडा वेळ होता, म्हणून मी आज तुम्हाला फक्त हा काही सेक्शन आहे वॉर्डरोबचा तो फक्त मी कसा ऑर्गनाईज केलाय तो दाखवणार आहे। कारण इतरही मला वॉर्डरोब आवरायचं आहे, ऑर्गनाईज करायचं आहे, पण त्याचा डीपमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तो नक्कीच शेअर करेन तो व्हिडिओ तुमच्यासोबत। सो मी हे जे तुम्ही बघत असाल आता माझ्या दोन्ही मुलींचं जे वरचं सेक्शन मोठ्या मुलीचं आणि खालचं सेक्शन छोट्या मुलीचं दोन्ही अस्ताव्यस्त आहेत। तर हे ऑर्गनाईज करण्यासाठी माझ्याकडे असे काही बॉक्सेस आहेत जे बरेच मी साठवलेले आहेत। त्यातले मला 2 बॉक्स आता यूज झाले। तर त्या बॉक्सेसला मी व्यवस्थित पद्धतीने कट करून त्यांना माझ्याकडे काही एक गिफ्ट पॅकिंग पेपर होता त्या पेपरने व्यवस्थित त्यांना पॅक करून, म्हणजेच आपण कपाट उघडल्यानंतर एक व्यवस्थित सुबक दिसावं यासाठी एक सेम गिफ्ट पेपरने मी पॅक करून हे बॉक्सेस रेडी करून घेतलेले आहेत कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी। तर हे जे तुम्ही बघाल तुमच्याकडेही जर काही असे बॉक्सेस असतील केकचे, शूजचे किंवा कोणतेही, तर ते बॉक्सेस तुम्ही सांभाळून ठेवा। कुठेतरी कधीही उपयोगी होतील। त्यांचा उपयोग फक्त आपल्या वॉर्डरोबमध्येच नाही तर किचनमध्ये सुद्धा होईल। ते सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन। तर हे बॉक्सेस मी असे रेडी करून घेतलेले आहेत एक गिफ्ट पेपरने पॅक करून व्यवस्थितपणे। तर आता तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये मी ठेवणार आहेत मुलींचे कपडे जे प्रॉपर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत की एक कपडा काढला तरी दुसरा निघणार नाही। त्या अगोदर मी हे डिक्लटर करून घेणार आहे। जी काही कपडे आहेत कपाटामध्ये ती पूर्ण सगळे खाली करून घेतलेलं आहेत। माझं कपाट क्लीन करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि थोडा वेळ ओपन ठेवायचं आहे, म्हणजे आपण कपड्यांच्या घड्या घालेपर्यंत, जेणेकरून त्यातला जो काही स्मेल वगैरे जर असेल कपाटामधला तो सुद्धा निघून जाईल। तर सगळ्यात अगोदर इथे मी डिक्लटर करून घेतलेले आहेत कपडे, म्हणजेच जे काही मुलींना कपडे आता छोटे होत आहेत, फिट होत आहेत, जे मला रियूज करू शकते मी, किंवा जर कोणाला द्यायचे असेल, जर यूज होत नसेल, चांगले कपडे असतील पण ते कोणाला तरी देऊ शकते, असे मी सगळ्या कपड्यांचं वर्गीकरण करून घेतलेलं आहे। आणि जे लागणारे कपडे आहेत जे ओकेजनली वगैरे घालण्याचे, हे सगळे व्यवस्थितपणे मी अशा पद्धतीने घडी घालून घेतलेले आहेत। तर हा जास्त आपला मोठा व्हिडिओ नाही आहे, सो शेवटपर्यंत बघा आणि मला नक्की सांगा आपलं वॉर्डरोब कसं ऑर्गनाईज झालेलं आहे। जे काही मी आज थोडंफार ऑर्गनाईज केले ते तुम्हाला दाखवते, डीपली ऑर्गनाईज नाही केलेलं आहे। सो या कपड्यांमध्ये आता हे जे बॉक्सेस आहेत मी काय करणार आहे, याच्यामध्ये जे काही टी शर्ट, जीन्स वगैरे आहेत ते जर आपण असं एकावरती एक ठेवलं तर ते कपडे काढताना म्हणजे जर आपल्याला खालचं एखादा ड्रेस किंवा जीन्स वगैरे हवं असेल तर ते काढताना थोडा प्रॉब्लेम होईल, म्हणून टी शर्ट जे आहेत ते असे फोल्ड करून राऊंड शेपमध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून जो कलर हवा आहे, जो ड्रेस हवा आहे तो इझिली काढू शकतो। ज्या जीन्स आहेत त्या मी फक्त 3 होत्या तिथे, तर त्या मी एकाखाली एक ठेवलेल्या आहेत। इथे 1 पीस सुद्धा हे जे बास्केट माझ्याकडे अवेलेबल होते, सो त्याचा उपयोग मी इथे केलेला आहे। जर तुमच्याकडे जास्त बॉक्सेस असतील तर बास्केटचाही उपयोग होणार नाही, ते आपले पैसे वाचतील। तर इथे तुम्ही बघाल तर मी एकावर एक घडी घालून असे कपडे ठेवले होते, ते तुम्हाला दाखवण्यासाठी। कारण जर आपल्याला पुन्हा खालचा ड्रेस हवा असेल तर तो काढणं इम्पॉसिबल आहे, सगळेच कपडे काढावे लागतील। त्यापेक्षा जर का तुम्ही अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये घडी करून एका साईडला एक असं ठेवलं
तर कपडे काढताना सुद्धा त्याच्यातून इझी होऊन जातं आणि हे आपल्यासाठी नाही तर मुलांसाठी खूप इझी आहे. आणि मुलांना इझी म्हटलं तर आपलं काही टेन्शनच नाही, कारण मुलंसुद्धा तो ड्रेस काढताना एक ड्रेस काढताना दुसरा त्यांच्याकडून घडी विस्कटली जाणार नाही. इथे डिक्लटर केल्यानंतर माझ्या छोट्या मुलीचे बरेचसे कपडे निघाले डिक्लटर केल्यानंतर, जे तिला बसत नाहीत, कारण ती हार्डली 4 वर्षाची आहे. सो तिला छोटे होणारे कपडे खूप सारे निघाले. आणि हे जे काही आहेत हे तिचे ओकेजनली आहेत. याच्यामध्ये मी हेवी जे तिचे फ्रॉक्स आहेत ते नाही काढलेले, कारण ती इथेच आजूबाजूलाच होती आणि तिला ते फ्रॉक हवे होते, आणि ते जर काढलं असतं तर माझा आजचा हा व्हिडिओ शूट झाला नसता. सो मी ते फ्रॉक नाही तुम्हाला दाखवू शकत इथे. ते मी एका पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पॅक करून ठेवलेले आहेत ऑलरेडी. ते नंतर कधीतरी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. सो इथे झालेलं आहे रेडी सगळे बॉक्सेस ड्रेसेस काढून. तर आता कपाट ऑर्गनाईज करताना हे जे काही डिक्लटर केलेले कपडे होते, हेवी फ्रॉक्स वगैरे, हे मी माझ्या वॉर्डरोबच्या एकदम बॅक साईडला ठेवलेलं आहे, जेणेकरून कारण ते की मला आत्ता लागणार नाहीत, ते मला रियूज करायचे आहेत किंवा कोणाला तरी द्यायचे आहेत असे. आणि हे जे बास्केट्स आहेत, बॉक्स आहे, हा अशा पद्धतीने ठेवलेला आहे की जेव्हा कोणता ड्रेस हवा असेल तेव्हा तो बास्केट किंवा बॉक्स काढला तर वरच्यावरती घेता येईल. तर तुम्ही बघाल सुरुवातीला जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला किती मेसी झालं होतं, खूप अस्ताव्यस्त झालं होतं कपाट, आणि आता अशा पद्धतीने व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यामुळे खूप सारी जागा शिल्लक आहे. आणि याच्यावरती मला वाटतं अजून तरी 2 बास्केट इझिली बसतील आणि कपडे सुद्धा व्यवस्थित राहतील, चुरगळणार नाहीत. आता या बास्केटच्या बाजूला जागा रिकामीच आहे, सो त्याचा जो उपयोग आहे मी इथे करणार आहे. ही छोटी एक कार्टून शेपमध्ये बॅग होती माझ्याकडे छोट्या मुलीची, सो त्याच्यामध्ये मी या सगळ्या मुलींच्या पर्सेस ठेवलेल्या आहेत. अजूनही पर्सेस आहेत, पण ज्या आता वरती होत्या माझ्या हाती लागल्या त्या ठेवलेल्या आहेत. कारण याच्यामध्ये ठेवला कारण ही जी रेड कलरची बॅग आहे ती माझी छोटी मुलगी जास्त घेत नाही, तिला छोट्या छोट्या पर्सेस लागतात. सो एक प्रकारे मी या ज्या छोट्या पर्सेस आहेत त्या खराब होऊ नये म्हणून मी त्या हाईडसुद्धा करून ठेवलेल्या आहेत. आता तिला त्या पर्सेस दिसणार नाही, त्यामुळे त्या व्यवस्थित राहतील. आणि अजूनही बरीचशी जागा शिल्लक आहे. तर जसजसा मी हा वॉर्डरोब अजून ऑर्गनाईज करेन तर पुढे जाऊन ह्याचा डीपमध्ये व्हिडिओ नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन. सध्या तात्पुरता जो आहे बऱ्यापैकी मी ऑर्गनाईज केलेला आहे हा वॉर्डरोब. तर नक्की मला लाईक आणि कमेंट करून सांगा की याच्यामध्ये अजून काही चेंजेस करायचे असेल, तुमच्याकडे काही आयडियाज असतील, कारण याच्यामध्ये सुद्धा अजून बरेचसे आहेत की मुलींच्या ज्वेलरीज वगैरे. तर त्या ज्वेलरी आहेत किंवा मेकअपचं साहित्य आहे, हे तुम्ही बघाल जे एकदम लास्टचं सेक्शन आहे जिथे तुम्हाला व्हाईट कलरच्या पिशव्या वगैरे दिसत आहेत किंवा हे जे डबे दिसत आहेत हे पूर्ण त्यांच्या ज्वेलरीने भरलेलं आहे. ते सुद्धा नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण मुली म्हणतात तर या सगळ्या गोष्टी येतातच. तर तो सेक्शन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन मी. सध्या हे जे माझं होतं मगाशी तुम्ही बघितलेलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला खूप अस्ताव्यस्त झालेलं कपाट आता एकदम व्यवस्थित आहे. ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.